नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं चा आजचा एपिसोड. तर इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच मानसीची आई मानसीच्या हातात ते मंगळसूत्र देते आणि हेच शोधत होतीस ना तू, असं इथे विचारते. आणि काय अर्थ लावायचा या सगळ्याचा? तू हे मंगळसूत्र अजून का जपून ठेवलंयस? तुझ्या मनात अजूनही रणजितरावांशी लग्न करण्याची इच्छा आहे का? असं वगैरे इथे प्रश्न मानसीची आई मानसीला विचारते. त्यावर मानसी इथे काही बोलत नाही आहे. ती काहीच बोलत नसलेली बघून आई परत चिडते आणि परत विचारते की तुला रणजितशी लग्न करायचं आहे का? तर इथे ती निघून चालली आणि रणजितचं नाव ऐकल्यानंतर मानसी इथे म्हणते की मला रणजित काय, बाकी कुणाशीच लग्न करायचं नाही आहे, कारण मी कुणाला तरी तसं वचन दिलं आहे. आता हिनं असं अर्धवट बोलल्यामुळे आईला काही कळत नाही. त्यामुळे परत ती आई जाताना मानसीला थांबवते आणि म्हणते की अगं, कुणाला नेमकं कसलं वचन दिलं आहेस ते सांगशील का मला? तर ती म्हणते की हो, मी बाबांना वचन दिलं आहे की मी तेजसरावांशीच म्हणजे तेजसशीच लग्न करेन असं. आणि मग जे काही हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रसंग होता की मंगळसूत्र कसं बाबांनी त्या दोघांच्या हातात ठेवलं आणि जे काही सांगितलं की आता तेजसला सांगितले की हे मानसीच्या बरोबर कायम उभं राहा, सोबत करा, तिच्या संकटात तुम्ही उभं राहा वगैरे असं जे काही सांगून मंगळसूत्र हातात ठेवलं आहे. त्यामुळे बाबांची इच्छा आहे की तेजसशी मी लग्न करावं, त्यामुळे मी तेजसशीच लग्न करणार आहे. पण ही सगळी जी काही गोष्ट आहे, वचन दिलं आहे, घेतलं आहे, हे त्या गोष्टीचा अर्थ हे तेजसना माहिती नाही आहे, त्यामुळे अवघड आहे असं म्हणते. आणि ते मानसीची आई म्हणते की मी सांगू का मग? तर नाही, तू सांगू नकोस. त्यांना जेव्हा उमजेल या वचनाचा अर्थ त्यांना जेव्हा लागेल तेव्हा मी त्यांना सांगणार असं तिथे म्हणते. आणि जेव्हा तेजस इथनं बाहेर गेला त्यावेळेला तेजस गेल्यानंतर बाबांनी मला जे काही सांगितलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. कारण बाबांनी असं सांगितलं की तेजसने आजपर्यंत आपली खूप सारी मदत केली आहे आणि तेजस चांगल्या मनाचा आहे आणि तू सुद्धा त्याचप्रमाणे तेजसच्या बरोबर कायम राहा, त्याच्या प्रत्येक अडचणीत, त्याच्या प्रत्येक संकटात तू त्यांना मदत कर, असं सगळं वचन बाबांनी माझ्याकडून घेतलं आहे. आणि त्यामुळं मी आता दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही, मी बाबांची इच्छा पूर्ण करणार असं तिथे म्हणते. बाबांचं स्वप्न आहे. आणि इकडे मानसीची आई म्हणते अगं, तू बाबांचं यावेळी सुद्धा बाबांची इच्छा म्हणून लग्न करणार आहेस का? तुला काय वाटतंय ते तू बघ, असं त्या सांगत असतात. आणि त्या इथे लगेच मानसीला ओढून घेऊन बाबांच्या फोटोजवळ जातात आणि म्हणतात, मी संपदा सणस आजपासून तुला बाबांनी घातलेल्या प्रत्येक वचनातून, म्हणजे यांनी घातलेल्या प्रत्येक वचनातून मुक्त करते. म्हणजे ते लग्नाचं असेल, नोकरीचं असेल, कशाचंही असेल, मी तुला या वचनातून सगळ्यातून मुक्त करते. कारण लग्न हे बाबांच्या इच्छेनुसार करू नकोस. तर तुझ्या मनाला जर तेजस योग्य वाटत असेल तर तू त्यांच्याशी लग्न कर, असं वगैरे त्या इथे छान समजावून सांगतात. कारण मागच्या वेळेला काय झालं, म्हणजे रणजितची जेव्हा लग्न ठरवलं होतं तेव्हासुद्धा ती बाबांची इच्छा म्हणून तयार झाली होती, पण ते तिला मनात नव्हतं करायचं तरीसुद्धा ती तयार झाली होती. आणि नंतर ते लग्न कशा पद्धतीने मोडलं हे सगळं त्यांना आठवतं आहे. आणि म्हणून ते इथे प्रेमाने तिला सांगत असतात की फक्त बाबांची इच्छा म्हणून तू करू नकोस. तुला जर तो मनापासून आवडत असेल, तुझ्या योग्यतेचा वाटत असेल तरच तू त्यांच्याशी लग्न कर. आणि तुला जर तसं वाटत असेल तरच माझा या लग्नाला होकार आहे, नाहीतर माझा या लग्नाला नकार आहे, असं ते इथे स्पष्ट सांगतात. आता बघूया पुढे काय होतंय ते. मानसीच्या मनात तेजसबद्दल भावना निर्माण होतील का, किंवा तेजसला सुद्धा मानसी आवडू लागेल का आणि त्यांचं नातं काही दुसरं वळण घेणार का, मैत्रीचं नातं सोडून प्रेमाच्या बंधनात ते अडकणार का, हे बघत राहण्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि आता बघूया पुढे काय काय होतंय ते. तर इकडे मानसीच्या आईनं तर स्पष्ट सांगितलेलं आहे की तुला तेजस जर आवडला तरच तू हे लग्न करशील, आणि नाहीतर म्हणजे माझा या लग्नाला विरोध आहे, कारण बाबांनी दिलेला शब्द किंवा बाबांचं वचन म्हणून तू याच्याकडे बघू नकोस, असं त्या इथे स्पष्ट सांगतात. आणि एका मुलीची आई म्हणून त्यांना वाटणारी ही काळजी किंवा या ज्या काही भावना आहेत त्या इथे मला तरी योग्य वाटत आहेत. बघूया आता मानसी या सगळ्याचा कसा विचार करते आणि नेमकं काय काय घडणार आहे ते. आईने मानसीला खूप छान पद्धतीने ते समजावून सांगितलं आहे, म्हणजे तू नोकरीसुद्धा केली नाहीस किंवा रणजितशी लग्न करण्याचा निर्णय आणि आत्ता तेजसशी लग्न करण्याचा निर्णय, या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर, नीट विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. तेजसराव खरंच खूप चांगले आहेत, दुसऱ्यांची काळजी घेणारे आहेत, नाती जपणारे आहेत, आणि असा नवरा मुलगा मिळाला तर भाग्यच आहे, असं त्या इथे सांगतात. पण तुझ्या मनाचा तो विचार कर. आणि इकडे
आभा आणि तेजस इथे बसलेले आहेत, लिस्ट करतायत डेकोरेशनच्या सामानाची. तेजस एक एक वस्तू सांगते की कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यात, लायटिंगच्या माळा कुठल्या टंकेत आहेत किंवा पडदे कुठल्या टंकेत आहेत, लायटिंगच्या माळा कुठे ठेवल्यात, हे सगळं तो इथे सांगतोय. इकडे आभा थोडी परत इमोशनल झाली की दरवर्षी हे सगळं तू करतोस आणि आज तूच यावेळेला तूच घरात नाही आहेस, आपण एकत्र गणपती कधी साजरा करणार, मी तात्यांशी बोलू का, असे प्रश्न ती विचारते. पण तेजस म्हणतो की आत्ता सणावाराचं लगेच तू तात्यांशी काही बोलायला जाऊ नको, आपण पुढच्या वर्षी नक्की गणपती एकत्र साजरा करू असं वगैरे इथे बोलतात. आणि तेवढ्या तिथे मानसी आल्यानंतर तेजस आबाला म्हणतो आता तू जाऊन झोप, उद्या हरतालिकेचा उपवास आहे ना तुझा, पूजा करणार आहेस ना तू, असं वगैरे इथे तो विचारतो आबाला. तर आबा हो म्हणते आणि इथे निघून जाते. तर आबा निघून गेल्यानंतर तो मिस लकी चार्म काय मग उद्या तुम्ही पूजा करणार, उपवास करणार आहात ना, असं वगैरे इथे विचारतो तो तिला. तर ती हसून हो म्हणते आणि मग गुड नाईट म्हणून सगळे आपापल्या ठिकाणी झोपायला जातात. आणि तेजस विचार करतोय की तो मंगळसूत्र त्यांनी जपून ठेवलं आहे आणि मग ते मंगळसूत्र जपून ठेवलं म्हणजे रणजितची पूजा करणारा, रणजितसाठी पूजा करणार तसं वगैरे इथं त्याच्या मनात आलेलं आहे. आणि इकडे मानसीला जे काही आहे की पूजा कुणासाठी करणार आहे, कशासाठी करणार आहे, ते आईचं बोलणं सगळं इथे आठवतंय. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे. इथे निधी आणि मानसी दोघी पूजा करतायत. निधी आईला विचारते की दरवेळी तू मला ही पूजा करायला सांगते, का करतात ही पूजा. तर मानसीची आई, निधीची आई थोडक्यात तिला कथा सांगतात हरतालिकेची की पर्वतराजाची कन्या पार्वती आणि पार्वतीचं लग्न पर्वतराजांनी विष्णूशी करायचं ठरवलं होतं, पण पार्वतीनं मनोमन शंकरांना वरलं होतं आणि त्यांचं हे लग्न थांबावं किंवा वाचावं म्हणून पार्वतीच्या सखीनं तिला एका बागेमध्ये किंवा एका अरण्यात घेऊन गेली आणि तिथे तिला हे व्रत सांगितलं. आणि पार्वतीने हे सगळं व्रत हरतालिकेचं केलं आणि शंकर प्रसन्न झाले आणि शंकरांनी तिच्यासोबत विवाह केला. त्यामुळे इच्छित वरप्राप्तीसाठी हे हरतालिकेचं व्रत करतात. त्यामुळं चांगला नवरा मिळतो आणि आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी आपलं लग्न होतं. असं इथे ही थोडक्यामध्ये त्यांनी इथे कथा सांगितली की इच्छित वरप्राप्तीसाठी योग्य वर मिळण्यासाठी ही पूजा करतात. आणि लगेच मी इथे त्या हळूच म्हणतात की वडिलांची इच्छा म्हणून तिनं लग्न केलं नाही तर स्वतःच्या इच्छेला तिने प्राधान्य दिलं. यातून त्या मानसीला सांगायचा प्रयत्न करत असतात की तू सुद्धा वडिलांची इच्छा म्हणून तेजशी लग्न करू नको, स्वतःच्या इच्छेचा स्वतःच्या मनाचा तू विचार कर, असं त्या इथे सांगतात. आणि लगेच निधी म्हणते की ह्यानं जर चांगला मुलगा मिळत असेल तर मात्र मी हा उपवास आणि पूजा करेन, असं म्हणून ते इथे हरतालिकेची पूजा करतात आणि मग हरतालिकेची आरती करतात. तर इकडे आभा आणि आईसुद्धा इकडे पूजा करतात, हरतालिकेची आरती करतायत. जय देवी हरतालिके असं म्हणून छान वातावरण झालं आणि तेजस देवघराच्या आडून म्हणजे बागच्या साईडनं या दोघींना बघतोय. आणि आता गणपतीची तयारी करायची आहे, दरवर्षी ही सुद्धा पूजा करतात आणि मानसींनी सुद्धा पूजा केली असेल असे त्याच्या मनात विचार येत असतात. तेजसच्या मनात विचार रणजितसाठी येतात. आता बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे सूरज आला आणि सूरज आल्यानंतर तेजस इथे घाबरून मागे वळला आणि सूरज इथे सांगतोय की तू घरात नाही आहेस, तू तात्यासाहेबांच्या पाया पडून काय होणार नाही आहे, तू गायत्री बहिणींच्या पाया पड, त्यांना हवंय ते करू देत, आपण सगळे एकत्र राहूया, आपण एकत्र कुठेही राहिलो तर आपण दुसरा बंगला बांधूया, पण तू वहिनीला या घरच्या कागदपत्रांवर सही पाहिजे ना तर तू ती देऊन टाक, आपण एकत्र राहूया, असं तो इथे सारखं सांगत असतो. आणि तेजस म्हणतो की आपण एकत्र राहणार पण त्यासाठी मी वहिनींना सही करून देणार नाही आणि हे घर सही करून देणार नाही असं म्हणून तो इथे सांगतो. आणि तेवढ्यात नाही ते तात्यासाहेब सूरजला हाका मारतात, दिनेशला हाका मारतात, सगळे इथे आलेले आहेत. आणि दिनेशला ते म्हणतात की तू आता सुट्टी घे, ऑफिसला तू जाऊ नकोस 2 दिवस म्हणजे. आणि तेजस इकडे दारातनं सगळं यांचं बोलणं ऐकतोय कारण गणपतीची तयारी करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे, तर तुम्ही कुणीही कुठेही जाऊ नका. तेवढ्यात आबासुद्धा इथे कॉलेजला जायला निघते, तिलासुद्धा ते सांगतात की सुट्टी जरी परवापासून असली तरी आजपासूनच सुट्टी घे कारण डेकोरेशन सगळ्यांनी मिळून आपण करायचंच आहे असं इथे ते सांगतात. इथे प्रत्येकजण म्हणत असतो की तेजसला आपण बोलवूया किंवा करायला देऊया, तर तात्यासाहेब नाही म्हणतात. इथे तेजस घराबाहेर आहे, घराबाहेरच्या व्यक्तीने इथे कुठलीही मदत करायची नाही आहे. तेजस इथे म्हणतो की मी डेकोरेशन करण्यापुरता आत येईन, मग नंतर पाहिजे तर बाहेर जाईन. पण इथे त्याचंसुद्धा ते ऐकत नाही. तुला शिक्षा दिली ना तर तू घराबाहेर राहतो, घराबाहेरच्या माळा तरी मी लावून घेतो, बाहेरचं तरी डेकोरेशन करतो असं तो सांगत असतो. पण तरीसुद्धा ते म्हणतात की घराबाहेरच्या व्यक्तीने घरातल्या कुठल्याही कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, आमचं आम्ही बघून घेतो. लहानपणी तुम्ही जशी कामं वाटून घ्यायचात तशी कामं तुम्ही आत्ता वाटून घ्या,
तेजस कुठल्याही कामात इथे येणार नाही असं वगैरे इथं ते सांगतात. आणि इकडनं गायत्री ते सगळं बोलणं ऐकत असते. तर गायत्री इथे आलेली आहे आणि ती तात्यासाहेबांना म्हणते की बरोबर केलं तुम्ही. आणि ते इथे आभाला तात्यासाहेब कामाला पाठवून देतात की ट्रंकेतनं सामान काढ. सूरजला सांगतात की लाईटिंगच्या माळा वगैरे बघून घे. आणि गायत्री इथे आनंदात येते त्यांच्यासमोर आणि म्हणते की बरं झालं तुम्ही असं योग्य केलं. तेवढ्यात आई विचारतात की तू उपवास नाही का केलास म्हणून. तर गायत्री म्हणते की आजपर्यंत मी उपवास केला आणि मला कसला वर मिळाला किंवा कसला नवरा मिळाला असं तिथे सांगते. त्यामुळे त्या उपवासाचं काय फळ मिळालं ते मी बघते असं वगैरे त्या इथं म्हणजे गायत्री इथं बोलून रिकामी होते त्यांना आणि तेजसला टोमणे मारते. आणि तेवढ्यात तेजससुद्धा म्हणतो की तुम्ही उपवास किंवा लग्न जे काही घर बघून केलं का वर बघून केलं असं म्हणून तिथे तो प्रत्युत्तर देतोय तेजस इथे. आणि तेवढ्या तिथे मानसी मी आत येऊ का असं म्हणून घरात जाते आणि ती प्रसाद देते. आणि प्रसाद मग सांगते की आम्ही पूजा केली हरतालिकेची आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की पूजा झाल्यानंतर प्रसाद आम्ही शेजाऱ्यांना देतो. तेवढ्यात गायत्री म्हणते हो का, आमच्याकडे अशी काही पद्धत नाही आहे. मग लगेच मानसी इथे म्हणते की हो गावामध्ये अशी पद्धत आहे त्यामुळे इथं प्रसाद देतो. मग गायत्री तिला विचारते की तू उपवास केलायस. तर ती हो मी उपवास केला आणि पूजा पण केली आणि त्याच्यामागे शास्त्र आहे असं वगैरे ती सांगते. उपवास करणं म्हणजे एक प्रकारे आपण बॉडी डिटॉक्सच करतो ना असं वगैरे तिथे सांगते. आणि ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मला पाळायला आवडतात असं वगैरे इथं ती सांगते. आणि डिटॉक्स आहे, बॉडी डिटॉक्सच आहे असं शास्त्र ऐकून लगेच इथे तेजस हसायला लागतो आणि म्हणतो तुमच्या शास्त्रामुळे वहिनींच्या तोंडावर इथे त्यांचा भूगोलच बदलला असं वगैरे इथे तो सांगतो. आणि आता गायत्री इथे नवीनच डाव खेळते. ती गणपतीचं डेकोरेशन जे काही आहे ते मानसीलाच करायला सांगते आणि विचारते करशील ना. तर मानसी ते म्हणते की आमच्या घरी कधी गणपती आला नाही पण मी हे सगळं आनंदाने करेन, पण तुम्ही माझी चेष्टा करत नाही आहेत ना असं ती सरळ विचारते इथे. तर त्या म्हणतात की नाही चेष्टा नाही करते, तू कर यावेळीचं डेकोरेशन. आणि मग सगळे इथे खुश होतात की तात्यासाहेब पण म्हणतात ठीक आहे चालेल. मग तात्यासाहेबांना गायत्री सांगते की जे काही सगळं डेकोरेशनचं सामान आहे किंवा डेकोरेशन जे काही करायचं आहे ते इथे मानसी करेल, तुम्ही फक्त तिला सांगा किंवा निवांत राहा असं तिथे सांगते. आणि तेजस पण इथे शॉक होऊन बघतोय की चक्क गायत्री वहिनींनी मानसीला इथे डेकोरेशन करायला दिले. मानसी पण खुश झाले की तिला डेकोरेशन करायला मिळते, गणपतीची तयारी करायला मिळते. त्यामुळे ती आनंदाने इथे हो म्हणते, मला जमेल तसं मी नक्की करेन, मी प्रयत्न करेन असं इथे सांगते. आणि गायत्री इथे निघून गेल्यानंतर आबा म्हणते की मी तिला मदत करायची आहे. मला तिला बघितल्यानंतर ना ती दादाला कशी ओरडली होती, कशी भांडली होती दादासोबत हेच आठवतं. आणि लगेच इथे आई म्हणतात की अगं ते सोडून दे वगैरे इथे छान सांगतायत त्या तिला की ते विसर आता आणि तू सोडून दे आणि कर डेकोरेशन. पण इथे बघूया आता आबा काहीतरी नवीन नाटक करते की नेमकं काय होईल ते. आणि तेवढ्यात इथे तेजस ना रणजितला फोन करतोय आणि सांगतोय की तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल, धगधग जी काही होतीये तुमची, तुम्ही मानसीला लवकरात लवकर भेटाल आणि तिने उपवास केला हरतालिकेचा वगैरे असं सगळं तो काहीतरी फोनवर बोलत असतो. आणि तेवढ्यात इथे मानसी येऊन विचारते की तुम्ही कुणाशी बोलताय. आणि तो फोन कट करून टाकतो तेजस, कारण तेजसनं अजून सुद्धा सांगितलेलं नाहीये की मानसी त्याच्याच घरात राहते ते. त्यामुळे बघूया रणजितला हे कधी कळेल की तेजसच्याच घरात मानसी इथे येऊन राहते ते. त्याच्यासाठी आपल्याला सिरियल बघत राहावी लागेल. आणि आता ही दोघं चालली डेकोरेशनचं सामान आणायला, म्हणजे मानसी एकटीच जात असते पण तेजस तिला थांबवतो आणि दोघं मिळून जाऊया, म्हणजे मला तेवढी तरी मदत करता येईल, कुठे काय मिळते हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणून चला जाऊया असं म्हणून तो मानसीला गाडीवर बसवतोय. आणि तेवढ्या तिकडे छाया आलेली आहे आणि छाया आल्यानंतर ही दोघं जण म्हणजे मानसी गाडीवरनं उतरली आहे. दोघं एकदम कशी, ह्या प्रश्नाचं उत्तर आणि नवीन एखादं भांडण आपल्याला उद्याच्या भागात नक्की बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे भांडण खरं नाही आहे, खोटं आहे. आणि जेव्हा आता मानसी तेजसच्या गाडीवर बसतीये, त्याच्या खांद्यावर हात ठेवतीये आणि तेजस जेव्हा तिला आरशातून बघतोय तेव्हा त्याला रणजितचा चेहरा दिसतोय. त्यामुळे तेजसच्या मनात येणाऱ्या भावना तो मुद्दामून दडपतोय का ह्याच्यासाठी आपल्याला शोध घ्यावा लागेल आणि सिरियल बघत राहावी लागेल. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.